तर राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे. राऊत व्यसनाच्या अधीन आहेत आणि अधीन राहून वक्तव्य करतात असं म्हणत सूरज चव्हाण यांनी टीका केलेली आहे. शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल. दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल. संजय राऊत स्वतः 4 दगडावर पाय ठेवतात. म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या दगडावर पाय ठेवला, नंतर राज ठाकरेंच्या पक्षावर पाय ठेवला, नंतर आता वंचित बरोबर मध्यंतरी युती केली होती. आता काही दिवसानंतर MIM सोबत देखील युती करायला ते मागे पुढे बघणार नाहीत. असं 4 दगडावर पाय ठेवणारे कोण आहेत? तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत. त्यामुळे त्यांनी 2 दगडाच्या भाषाच करू नये. राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही. अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं. या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत. सर्व पक्षांनी राजकीय अनुकूल वातावरण पाहून त्या ठिकाणी आघाडी युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय. काही ठिकाणी घड्याळीसोबत आणि तुतारी एकत्र लढते. हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.